आणि आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून। नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये चिमुकलीवरील अत्याचाराच्या प्रकरणी मालेगावात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चावेळी मालेगावकरांचा आक्रोश पाहायला मिळाला। न्यायालयाच्या आवारातच मालेगावकर आक्रमक झाले होते। यावेळी पोलिसांना या मोर्चेकरांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला। दरम्यान याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेऊ। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, काही वेळापूर्वी हा जो सगळा जमाव आहे, हे जे सगळे मोर्चेकरी आहेत, हे आक्रमक झालेले होते। आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे, काय नेमकं घडतंय कोर्टाच्या आवारात? आता इथे शांतता आहे, वातावरण पहिल्यासारखंच झालेलं आहे। माझ्या मागच्या बाजूचा आपण प्रवेशद्वार बघत आहोत। खरं तर पुढच्या न्यायालयाचं पहिलं प्रवेशद्वार हे तोडल्यानंतर काही जमाव हा न्यायालयाच्या मागच्या बाजूच्या प्रवेशद्वारापाशी आलेला होता। इथे महिलांनी ठिय्या मांडलेला होता, आक्रमक झालेले होते। जो आरोपी आहे, आरोपीला शिक्षा देण्याचं आश्वासन नको तर आमच्या ताब्यात द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी होती। त्यानंतर इथे देखील जमाव जमलेला होता। पोलिसांनी आता दोन्ही बाजूने सुरक्षेचं एक कड तयार केलेला आहे, त्यामुळे या बाजूला सौम्य लाठीमार देखील करण्यात आलेला होता आणि आता परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली आहे। इथून पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर संपूर्ण रस्ता इथे गर्दीच गर्दी होती। शेकडोच्या संख्येने इथे नागरिक जमा झालेले होते। मात्र पोलिसांनी हा सगळा रस्ता हा पूर्णपणे रिकामा केलेला आहे, मोकळा केलेला आहे। बाहेरच्या बाजूला म्हणजे न्यायालयाच्या आतमध्ये येण्याचं जे मुख्य रस्ता आहे तिथे देखील आपल्याला पोलीस बघायला मिळत आहे। त्यामुळे आता जी गर्दी झालेली होती ती गर्दी पांगवण्यात आलेली आहे आणि जे काही निर्णय होतील, जी शिक्षा दिली जाईल ती कायद्यानुसारच शिक्षा दिली जाईल असं पोलिसांकडनं पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे। काही वेगवेगळ्या इथे चर्चा सुरू झालेल्या होत्या। एकतर आरोपीला न्यायालयामध्ये आणले गेले अशी काही लोकांमध्ये चर्चा होती, तर काहींची मागणी होती की आरोपीला न्यायालयाच्या ताब्यात नाही तर आमच्या ताब्यात द्या। अशा वेगवेगळ्या कारणामुळे जमाव संतप्त झाला आणि हा जमाव न्यायालयाच्या बाहेरच्या बाजूलाच रस्त्यावर बसलेला होता। मोर्चाची सांगता झाली, मोर्चा विसर्जित झाला आणि त्यानंतर हा मोर्चातले जे काही लोक होते ते न्यायालयाच्या आवारामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनीच न्यायालयाचं प्रवेशद्वार तोडलं। प्रवेशद्वार तोडल्यानंतर पुढच्या बाजूला पोलिसांनी बळाचा वापर केला आणि त्यानंतर मागच्या बाजूने पुन्हा एकदा जमाव इथे जमलेला होता। मात्र आता दोन्ही बाजूचा रस्ता हा पूर्णपणे मोकळा झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।